आजचा आपला टॉपिक आहे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन इज अ ट्रान्समिशन ऑफ डेटा ओव्हर लॉंग डिस्टन्स युझिंग लाईट पल्सेस थ्रू थिन थ्रेड्स ऑफ ग्लास अँड प्लास्टिक. म्हणजे काय तर फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन हे जे डाटा ट्रान्समिशन आपण करतो त्याच्यासाठी यूज केले जाते लॉंग डिस्टन्समध्ये. त्यामध्ये आपण जो डाटा ट्रान्सफर करतो तो आपण फायबर ऑप्टिक्सच्या यूजनी करतो, ज्यामध्ये प्लास्टिक किंवा ग्लासची वायर्स यूज केले जातात आणि थ्रू लाईट ते ट्रान्समिशन होतं. याची इम्पॉर्टन्स हे आहे की हा फास्टेस्ट आणि रिलायबल कम्युनिकेशनचा मोड आहे फॉर लॉंग डिस्टन्स. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन जे हे आहे फायबर ऑप्टिक जो आहे त्यामध्ये 3 पार्ट्स येतात. दॅट इज कोर, क्लॅडिंग आणि प्लास्टिक जॅकेट. कोर दॅट इज ग्लास वायर्स जे मी म्हटले तुम्हाला ते. त्यानंतर क्लॅडिंग हे त्यावरचं प्रोटेक्शन आपण यूज करतो आणि प्लास्टिक प्रोटेक्शन हे अप्पर लेअर. प्लास्टिक जॅकेट ही एक त्याची अप्पर लेअर असते. ऑप्टिकल फायबर्सचे 2 टाईप्स आहेत, सिंगल मोड फायबर आणि मल्टी मोड फायबर. सिंगल मोड फायबर हे लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी यूज केले जातात आणि त्याची कोरची जी थिकनेस असते ती नॉर्मली 8 to 10 मायक्रॉन्स असते. आणि मल्टी मोड फायबरमध्ये शॉर्ट डिस्टन्स कम्युनिकेशनसाठी यूज केलं जातं आणि त्याची कोर असतं 50 to 62 मायक्रॉन्स. प्रिन्सिपल ऑफ लाईट ट्रान्समिशन. जसं मी म्हणाले की त्यामध्ये ग्लास आपण यूज करतो मेन कम्युनिकेशनसाठी. तर ग्लासमधून कसं कम्युनिकेशन होणार तर विथ द हेल्प ऑफ लाईट द कम्युनिकेशन हॅपन्स. त्यामध्ये 2 फिनॉमिनाज यूज होतात, दॅट इज टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन. टोटल इंटरनल रिफ्लेक्शन म्हणजे काय तर लाईट ट्रॅव्हल्स थ्रू दी कोर ऑफ फायबर बाय बाउन्सिंग ऑफ द वॉल ऑफ दी कोर. त्या तुम्ही बघू शकाल त्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की जो सोर्स आहे लाईटचा तो त्या वॉल्सला लागून रिफ्लेक्ट होऊन समोर जातोय, त्याला म्हणतात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि ट्रान्समिशन दॅट इज लाईट पल्स ट्रॅव्हल्स थ्रू दी फायबर कॅरिंग डेटा इन द फॉर्म ऑफ 0 and 1. जसं आपल्या कम्प्युटरमध्ये बायनरी लँग्वेज यूज होते 0 आणि 1, सेम वे यामधला जो डेटा ट्रान्सफर होतो तो पण इन द फॉर्म ऑफ 0 आणि 1 मध्ये होतो. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन ट्रान्समिशन सिस्टीममध्ये 3 मेन कंपोनेंट्स असतात, दॅट इज ट्रान्समीटर, ऑप्टिकल फायबर आणि रिसिव्हर. कुठलाही डेटा जेव्हा ट्रान्सफर होतो त्यामध्ये 3 हे मोड असतातच. फर्स्ट ट्रान्समिशन सेक्शन असतं ते, एक रिसिव्हिंग सेक्शन आणि मधातला जो असतो तो म्हणजे वे ऑफ ट्रान्समिशन. तर ह्या फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनमध्ये फायबर ऑप्टिक हा ट्रान्समिशन मोड असतो. ट्रान्समिशन साईडला जे इलेक्ट्रिक सिग्नल्स आहेत ते लाईट सिग्नलमध्ये कन्वर्ट होऊन ट्रॅव्हल करतात. एक्झाम्पल LEDs आणि लेझर. ऑप्टिकल फायबरमध्ये विथ द हेल्प ऑफ ऑप्टिकल फायबर जे ट्रान्समिशन होत आहे म्हणजे विथ लाईट सिग्नल्स जे आहेत त्या ट्रॅव्हल होते. आणि रिसिव्हर सेक्शनमध्ये जी लाईट सिग्नल आहे ती बॅक इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट होईल. आणि त्याचं एक्झाम्पल आहे फोटो डिटेक्टर. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. फर्स्ट इज हाय बँडविड्थ. यामध्ये बँडविड्थ जी राहते ती खूप जास्त राहते, कारण की सिग्नल जो आहे तो लाईट थ्रू पास होतो आहे, तर त्यामध्ये तुम्ही लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आणि फास्ट स्पीडनी तुम्ही पाठवू शकता. सेकंड इज लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. यामध्ये किती पण लांब डिस्टन्स असलं म्हणजे लॉंग डिस्टन्स जे राहतं त्याच्यामध्ये तुम्ही फास्ट सर्व्हिस होते, दॅट इज लॉंग डिस्टन्स ट्रान्समिशन. थर्ड इज इम्युन टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक ट्रान्समिशन. जसं कॉपर वायर्सच्या यूजने जे आपण ट्रान्समिशन करतो त्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जर तिथे असल्या तर त्याचा इफेक्ट त्यावर पडतो, तर त्यामुळे डेटा लॉस होतो. जो पण आपण डेटा ट्रान्सफर करत असतो तो डेटा लॉस होतो. पण फायबर ऑप्टिकमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा काहीच इफेक्ट पडत नाही, त्यामुळे जो डेटा लॉस आहे तो फार कमी असतो. मग त्याचमुळे काय आहे त्याची जी सिक्युरिटी आहे ती टॉप लेवलची असते. These are the application of fiber optic communication. First is telecommunication, that is internet आणि टेलिफोन्स लाईनमध्ये आधी बाकीचे केबल्स यूज केले जातात, आता फायबर ऑप्टिक केबल्स यूज केले जातात. सेकंड इज डेटा सेंटर्स, हाय स्पीड कम्युनिकेशन फॉर सर्व्हर्स. डेटा सेंटर्स म्हणजे असे सेंटर्स ज्या जिथे डेटा स्टोअर केला जातो मोठ्या प्रमाणात
आणि सर्व्हर्स यूज केले जातात. त्यामध्ये पण आता फायबर ऑप्टिक आपण यूज करतो, फायबर केबल्स यूज केले जातात. मेडिकल फील्ड, जसं आधी आपल्याला कुठले ऑपरेशन करायचं राहायचं, काही पण करायचं राहायचं तर आपण डिरेक्टली म्हणजे पोट कापणी करून आपण सर्जिकल जास्त हे करायचं. पण आता फायबर ऑप्टिकमुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोप्या झाल्या आहेत, किंवा लेझर जशी ट्रीटमेंट आपण म्हणतो ती पण केली जाते. थर्ड, फोर्थ इज मिलिटरी अँड एरोस्पेस. त्यामध्ये पण हाय स्पीड कम्युनिकेशन लागतं आणि हा कम्युनिकेशन मोड सर्वात सिक्युअर असल्यामुळे त्यामध्ये जास्त यूज केला जातो. नेक्स्ट, फायबर ऑप्टिक कनेक्टर्स आणि स्प्लायसिंग. यामध्ये जे आपण फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन करतो तर ट्रान्समिशन साईडला आणि रिसिव्हर साईडला जे आपण कनेक्टर्स यूज केले जातात ते दाखवलेले आहेत. दॅट इज SC, LC and ST कनेक्टर्स दाखवलेले आहेत फर्स्ट डायग्राममध्ये, आणि सेकंड डायग्राममध्ये दाखवले आहे की त्याचं स्लायसिंग कसं केलं जातं. म्हणजे दोन जे फायबर असतात, समजा आता लॉंग डिस्टन्स आहे ते कनेक्ट करायचे आहे तर ते कसे कनेक्ट केले जातात ते तिथे दाखवलेलं आहे. नेक्स्ट इज चॅलेंजेस. यामध्ये या कम्युनिकेशनमध्ये कुठले कुठले चॅलेंजेस आपल्याला येत आहेत. तर फर्स्ट आहे कॉस्ट. याची कॉस्ट जी आहे इन्स्ट्रक्शन कॉस्ट ती खूप हाय असते. सेकंड इज प्रिडिक्टिबिलिटी, दॅट इज ऑप्टिकल फायबर्स आर डेलिकेट अँड कॅन ब्रेक इझिली. ते फायबर ऑप्टिक केबल्स जे असतात ते खूप डेलिकेट असतात, जसं मी सांगितलं ते ग्लासचे बनलेले असतात.